खासदार संजय राऊत बोलतायत, आपण थेट जाऊयात। डीएनए टेस्ट करो, वही बीजेपी का कैरेक्टर है। सर वाघ नख आलेले आहेत, मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना टोळं लगावले की वाघ नख आहेत, नकली म्हणा त्यांना, हे नकली वाघ ये कौन बोलता है? बेईमान लोक। हे कौन बोलता है? हे बेईमान लोक। खंडूजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांची औलाद हे आम्हाला नकली बोलणार। ज्याने शत्रूशी हात मिळवणी केली, ज्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार। मुळात वाघनखं ऐतिहासिक आहेत असतील। छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखरच ती वाघनखं वापरली असतील तर आम्ही तर प्रणाम करतो वाघनखांना। पण इतिहास सांगतो, इतिहास तज्ज्ञ सांगतायत आणि लंडनचे म्युझियम सांगते खात्री नाही की ती वाघनखं तीच आहेत का, याविषयी कोणीही खात्रीनं सांगू शकणार नाही। तुम्ही जसं एकेकाळी भारतीय जनता पक्ष गंगाजलाच्या बाटल्या विकत होतं मतांसाठी, 1991 नंतर देशभरात गंगाजलाच्या बाटल्या विकत होते। कुठलंही पाणी भरायचे आणि गंगाजल म्हणून विकायचे, कुठलंही पाणी भरायचे बाटल्यामध्ये आणि गंगाजल म्हणून घरोघरी विकायचे। त्या पद्धतीनं या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात जी श्रद्धा आहे महाराष्ट्राच्या मनात, त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवलेला आहे। वाघनखं ही काय मतं मागण्याची वस्तू आहे का? राजकारण करण्याची वस्तू आहे का? ऐतिहासिक आहे, श्रद्धेची जागा आहे आणि लोकांना फसवता येतो। ही फसवणूक तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही। त्यांचं म्हणणं आहे की उपमुख्यमंत्री त्यांचं ते म्हणजे कोण? त्यांचं म्हणजे कोण? ते कोण? बुद्धी देखील तुमची नकली त्यांचा कोण? ते कोण? ते नाव घ्या ना, ते कोण? उपमुख्यमंत्री देवेंद्र कोण? फडणवीस म्हणतात त्यांचा काय संबंध इतिहासाशी फडणवीसांचा? छत्रपती शिवाजी महाराज, इतिहास, जय भवानी जय शिवाजी मतांपुरतं बोलायला ठीक आहे, त्याचा संबंध काय मला तरी सांगावं ना। भारतीय जनता पक्षाचा कोणत्या तरी इतिहासाशी संबंध आलाय का? भारतीय जनता पक्षाचा संबंध ना स्वातंत्र्य संग्रामाशी आला, भारतीय जनता पक्षाचा संबंध ना या राज्यातल्या ऐतिहासिक असा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी आला। भारतीय जनता पक्षाचा संबंध ना आणीबाणीतल्या संघर्षाशी आला। आणीबाणीमध्ये सुद्धा समाजवादी सोशलिस्ट पक्षाचे लोक तुरुंगात होते प्रामुख्याने, बाकीचे सगळे लोक संघाचे होते, ते माफी मागून बाहेर आलेले आहेत। वाघनखाचा अपमान आहे, शिवरायांचा अपमान, मात्र वाघनखाचा अपमान वाघनखाचा अपमान कोणी करत नाही। वाघनखाचा अपमान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतायत। इतिहासाचा अपमान करतायत हे लोक, काहीतरी स्वतः डुप्लिकेट आहेत, त्याच्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे। आम्हाला छत्रपतींच्या वाघनखांविषयी अत्यंत नितांत आदर आहे आणि आमची श्रद्धा आहे। पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोडावर वाघनखं आणून आधी स्वतःची नखं कापा, स्वतःची नखं कापा नीट, बरं का, आणि मग वाघनखांवर बोला। चला, थँक्यू। अभ्यासकाने त्याच्या केस स्टडीमधनं एक दावा केलेला आहे की कोरोना काळामध्ये भारत सरकारने जी मृत्यूंची संख्या दाखवलेली आहे त्याहून अधिक मृत्यू इथे झालेले आहेत, देशामध्ये झाले। नक्कीच झालेले आहेत। नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं हा आकडा लपवण्याचा प्रयत्न केला, पण ज्या गंगामानं त्यांना गोद घेतला असं म्हणतात, त्या गंगामातून ज्या प्रकारे प्रेतं वाहत होती, बरं का, ते पाहिल्यावर सत्य काय होतं जगाने पाहिलं। चला, मुख्यमंत्री ने कहा है कि ये गर्व की बात है, क्या आपको जो लेके आगे टाइगर जो लाया, अगर वो वाघनखं जो है वो सचमुच छत्रपति शिवाजी महाराज की है तो गर्व की बात है, लेकिन इतिहास एविडेंस ये नहीं कह रहा है कि ये सचमुच छत्रपति शिवाजी महाराज के वाघनख नहीं है। हमारे यहाँ के जो इतिहास के तज्ञ हैं या जो लंदन का म्यूजियम है, उनको भी ये खातरी नहीं है, विश्वास नहीं है कि वो वही है जो वाघनख छत्रपति शिवाजी महाराज ने यूज किए। तो ये चुनाव है, चुनाव के जुमले चल रहे हैं, उसमें ये भी एक है। थैंक यू।
खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी तुम्हाला देशाचं विभाजन करायचं आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासोबतच वाघनखांवर बेईमान लोकांनी बोलू नये, आधी स्वतःची नखं कापा आणि मग महाराजांच्या वाघनखांवर बोला असं संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटाला टोला लगावलाय.